इथे मी टोप गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। त्यात टाकते थोडंसं तेल। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी त्यात लसणाच्या पाकळ्या टाकते 7-8 ठेचून चांगल्या शिजवून द्यायच्या आहेत त्या मस्त ब्राऊन होईपर्यंत। बघू शकता इथे मस्त तडतडत आहेत। आज आपण बनवते पापलेटचा रस्सा आणि पापलेट फ्राय। तर आता इथे लसूण शिजून झालेला आहे। त्यानंतर मी मस्त एक मोठा टोमॅटो बारीक कट करून त्यात टाकलेला आहे। बघू शकता टोमॅटो सुद्धा एकदम मऊ झालेला आहे। त्यानंतर इथे मी टाकते अद्रक लसूण मिरचीची पेस्ट। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी शिजवून घ्यायचं आहे मस्त। त्यानंतर आता आपण त्यात घालतोय थोडीशी हळद, थोडासा घरचा मसाला 1 ते 1.5 चम्मच। त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस स्लो करायचा आहे। स्लो गॅसवर मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त। चांगल्या प्रकारे मसाला शिजवून घेतोय आपण बघू शकता इथे। आणि त्यानंतर आता आपण टाकतोय पापलेट। मस्त बोट्या करून घेतलेल्या आहेत। थोडं पाणी घालायचं आहे। गॅस पूर्ण फास्ट करायची आता। चांगलं मिक्स करून उकळी येण्यासाठी सोडायचं आहे। त्यानंतर उकळी येण्यासाठी आपण ठेवलंय। तर आता आपण इथे मॅरिनेशन करून ठेवतोय पापलेटला। बोट्या पण आहेत आणि अख्खे सुद्धा आहेत। तर इथे मी हळद आणि घरचा मसाला टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ। त्यानंतर आता आपण यात अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालतोय। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। सर्व बोट्यांना पापलेटला लागलं पाहिजे नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते मी मिक्स करून झालेलं आहे सगळं लावून। तर आता इथे लिंबू निपुळून घेते आणि परत आपल्याला आता मिक्स करायचं आहे। मिक्स करून आता आपण इथे 5-10 मिनिटांसाठी सोडून देतोय बाजूला ठेवायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। त्यानंतर मी बघू शकता इथे उकळी आलेली आहे। आता रश्श्याला मिक्स करून घेते। पण रस्सा जास्त ठेवणार आहोत। त्यानंतर मी यात घालते कोकम, चवीनुसार मीठ घालते रश्श्यात पण। मिक्स करून घेणार आहे परत। बघू शकता तुम्ही किती मस्त उकळी आलेली आहे। तर बोट्या आपल्या एकदम शिजून झालेल्या आहेत। त्यानंतर आता यात मी टाकते थोडासा खोबरा। रस्सा आपण एकदम असा पातळच ठेवणार आहोत, जास्त जाड करणार नाही आहोत। मिक्स करून घ्यायचा आहे। फास्ट गॅसवर शिजवायचा आहे। बघू शकता आता आपण गॅस करतोय स्लो आणि मिक्स करून घेतोय। साईडला तळी सुद्धा आलेली आहे बघू शकता आणि एकदम पातळ रस्सा ठेवलेला आहे, जास्त जाड केलेला नाहीये। कारण की सर्वांना पापलेटचा रस्सा खायचा आहे म्हणून रस्सा बनवला। तुम्ही ते बघू शकता आता उकळी चांगली मोठी आलेली आहे। रस्सा पण आपल्याला जसा पाहिजे तसा झालेला आहे। तर गॅस बंद करून झाकण देऊन बाजूला ठेवून देते। त्यानंतर आता इथे मी तांदळाचं पीठ, रवा, गरम मसाला थोडासा घातलेला त्यात मी आणि घरचा मसाला घातलाय, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला पिठात। सर्व मिक्स करून आता आपण पापलेटला सर्व बाजूने चांगल्या प्रकारे असं दाबून दाबून लावणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे लावायचं आहे। आणि तवा सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे इथे। मस्त तेल गरम झालेलं आहे। तर त्यात आता मी पापलेट सोडते। फास्टच गॅस ठेवायचे, गॅस स्लो करायचा नाहीये, नाहीतर कोटिंग सर्व तेलात निघून जाईल। म्हणून आपण गॅस एकदम फास्टच ठेवणार। तर याला आरामात पलटी करून घेणार आहोत आणि या साईडने पण फास्ट गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही कोटिंग तशीच्या तशीच आहे, अजिबात निघाली नाहीये कुठूनही। आता परत आपण पलटी करतोय आणि स्लो गॅसवर शिजवतोय। अशा प्रकारे दोन्ही साईडनी मस्त शिजवून घेतोय आपण। परत पलटी करून शिजवून घेते। बघू शकता तुम्ही मस्त अख्खाच्या अख्खा पापलेट आहे
आणि एक कुठूनही कोटिंग अशी निघाली नाहीये, पूर्ण तशीच्या तशीच आहे. तर इथे पापलेट तळून झालेले आहे. तर तुकड्या तळायच्या आहेत, त्या तो सुद्धा तळून घेते मी. इथे आता मी तुकड्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता. तर गॅस करते बंद.